शिरसगाव मोझरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि शैक्षणिक गरजा लक्षात घेता शाळेत तातडीने अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडे यांनी लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। शिरसगाव मोझरी येथे जिल्हा परिषदेची एकमेव शाळा असून येथे इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते। सध्या शाळेत 195 विद्यार्थी शिक्षण घेत असून आगामी शैक्षणिक सत्रात ही संख्या 250 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। मात्र वाढत्या पटसंख्येच्या तुलनेत शाळेत भौतिक सुविधांची कमतरता भासत आहे। विद्यार्थ्यांच्या दर्जेदार व तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींना पुढाकार घेण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश जौंजाळकर, उपाध्यक्ष धरती सोनटक्के, सदस्य जयश्री वाघ, सीमा देवघरे, संगीता अखंडे, दीपाली तायवडे, पूनम कारमोरे, अमोल बेलसरे, मोहन देवघरे, विनोद बालपंडे आणि शिक्षणतज्ञ शिवानी भिवगडे यांच्यासह विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र। अमरावती ब्युरो चीफ सुनील गोरमाडे। मी पुरुषोत्तम मेश्राम जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा या परिसरामध्ये उभा आहे। ह्या शाळेमध्ये काही गोष्टीची उणीव असल्या कारणानं आम्ही राजेश वानखेडे आमदार तिवसा विधानसभा यांना निवेदन देऊन काही मागण्या आम्ही त्यांच्याकडे ठेवलेल्या आहे। पहिली म्हणजे मागणी अशी एक आधुनिक कक्ष किमान 15 संगणक केंद्र आमच्या शाळेमध्ये असायला पाहिजे। दुसरी, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड हे असायलाच पाहिजे। तिसरी गोष्ट, 1 क्लास जमीन आमच्या शाळेमध्ये भरपूर आहे, तर त्या जमिनीवर व्यायामशाळा असणे विद्यार्थ्यांसाठी अति आवश्यक आहे। आणि 6वी आमची मागणी आहे 500 मीटर रस्ता ह्या शाळेत कारण का पावसाळ्यामध्ये जाण्या येण्याकरता विद्यार्थ्यांना फार त्रास होतो, त्याकरता हा रस्ता देण्यात यावा। ह्या मागण्या घेऊन आम्ही सगळ्या इच्छित स्थानिक आमदार माननीय राजेश वानखेडे यांच्यासाठी आम्ही निवेदन सादर करीत आहे। तरी ह्या गोष्टीत त्यांनी दखल घेऊन त्वरित हे आमचं निवेदन स्वीकारून त्यांनी मागणी पूर्ण करण्यात यावी ही विनंती। मी दीपक विठ्ठलराव वाडीबसमे, भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष। आमच्या इथे रविवारला आरोग्य शिबिर झालेले होते, त्या उपस्थितीला आमदार राजेशजी वानखेडे उपस्थित होते। तसेच स्थायी समितीचे सभापती दिनेश जौंजाळ, माजी सभापती पुरुषोत्तम मेश्राम यांनी त्यांच्याकडे निवेदन दिलेले आहे। काही गावाचा शाळेचा विकास होण्याकरता त्यांनी निवेदन असे दिले आहे की सभागृह, अत्याधुनिक संगणक कक्ष किमान 25 संगणक असलेला, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड एकूण 7, ई क्लास जमिनीवर किंडरगार्टन व व्यायामशाळा, पाणी शुद्धीकरण यंत्र, अंदाजे 500 मीटरचा सिमेंट रस्ता त्यांनी त्यांच्याकडे निवेदन देऊन सुपूर्द केलेला आहे। मी त्यांच्यासाठी आमदाराकडे पाठपुरावा केला आहे की ही आमच्या शाळेसाठी अत्यंत आवश्यक अशी हे उपयोगी हे आहे। त्यासाठी मी त्यांना म्हटले की हे आपल्याला भाऊ करावंच लागते। मी भाजप उपाध्यक्ष या नात्याने त्यांना पाठपुरावा केला का हे आपल्याला जरूरत 100% काम करावंच लागेल अशी मी त्यांच्या इकडे विनंती केली आहे।